आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेतो आहोत आणि रामरक्षा स्तोत्र समजून घेण्याचा हा आपला तिसरा आणि शेवटचा भाग आहे. या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा. आपण आत्तापर्यंत रामरक्षा स्तोत्रातलं रामरक्षा कवच पूर्ण केलेलं आहे, म्हणजे श्लोक संख्या 10 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आज 11 पासून शेवटपर्यंत रामरक्षा आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया. फलश्रुतीमध्ये रामनामाचा महिमा सांगितलेला आहे. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. पाताळात, पृथ्वीवर आणि आकाशात संचार करणारे, छद्म वेश धारण केलेले असे जे दुष्ट प्राणी आहेत ते रामनामाने रक्षण झालेल्या व्यक्तीला पाहण्यासही समर्थ होत नाहीत. मग त्यांच्यापासून आपल्याला उपद्रव होण्याची तर गोष्टच दूर. रामनामाचा महिमा फार मोठा आहे. एका श्लोकामध्ये याचा महिमा जो आहे तो फार छान पद्धतीने सांगितला आहे. त्यात म्हटलं आहे, राकारोच्चार मात्रेण मुखात निर्यातिपातकम पुनः प्रवेश संदेहे मकारहा तत्कपाटवत. म्हणजे काय तर राम असं म्हणताना आपण रा असा जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपल्या मुखावाटे किंवा आपल्या मनात असलेले जे कुविचार आहेत, पाप आहे, ते बाहेर पडतं आणि असं म्हणताना आपण ओठ मिटून घेतो. त्यामुळे आपल्या मनातून जे बाहेर पडलेली जी पापबुद्धी आहे, जे कुविचार आहेत, ते आता परत आत येऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्या गडाचे दरवाजे लावून घ्यावे त्याप्रमाणे मनाचे दरवाजे राम म्हणताना आपण पापबुद्धीसाठी बंद करून घेतो आणि मन बाहेरील शत्रूंपासून सुरक्षित राहतं. पुढचा श्लोक पाहूया. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिं च विंदती. म्हणजे राम, रामभद्र, रामचंद्र अशा कुठल्याही नावाने आपण प्रभू श्रीरामांचं स्मरण केलं तर तो मनुष्य पापाने लिप्त होत नाही. म्हणजे पापांपासून निर्लेप राहतो, त्याच्यापासून पाप दूर राहतं आणि त्याला भोग आणि मोक्ष हे दोन्हीही प्राप्त होतात. म्हणजेच भुक्ती, भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष हे दोन्ही मिळतात. रामाचं नाव कसंही उच्चारलं तरी ते फलदायी असतं. म्हणजे भीतीपोटी आपण मरा 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 असं जरी म्हटलं तरी त्यातूनही मरा 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 म्हणताना जर राम 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 असा उच्चार झाला तर तोही फलदायी असतो. मग जर आपण बुद्धिपूर्वक आणि मनापासून प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं तर ते फलदायी असणारच ना. आणि त्यामुळे रामाचं नाव कसंही घ्या, राम म्हणा, श्रीराम म्हणा, पण नाव घेणं हे महत्त्वाचं. पुढचा श्लोक पाहूया. जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. जग जिंकण्याचं सामर्थ्य ज्यात आहे अशा मंत्राने म्हणजेच रामनामाने पावन झालेले हे स्तोत्र जो कंठामध्ये धारण करतो म्हणजेच त्याचं नित्य पठण करतो त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आता कंठी धारण करणे याचा दुसरा अर्थ या स्तोत्राने अभिमंत्रित असा ताईत गळ्यात घालणं असाही केला जातो. पण अर्थात स्तोत्र कंठस्थ करणं म्हणजेच ते पाठ करणं आणि म्हणणं हे केव्हाही अधिक श्रेयस्कर, नाही का. आता रामरक्षा या स्तोत्राचं आणखीन एक नाव या आपल्या स्तोत्रामध्येच सांगितलेलं आहे. काय ते बघूया. वज्रपंजर नामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहतज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. काय नाव सांगितलेलं आहे? वज्रपंजर. आता वज्रपंजर हे नाव रामरक्षेला का बरं दिले असेल तर इंद्राचं वज्र जे आहे ते एक अमोघ अस्त्र मानण्यात आलेलं आहे. म्हणजे वज्र जर फेकून मारलं तर पर्वताचे सुद्धा तुकडे होतील इतकं ते शक्तिशाली असं अस्त्र आहे. आता जर आपण वज्राचा पिंजरा केला म्हणजे वज्र हे पिंजऱ्यासारखं आपल्या जर शरीराभोवती एक कवच म्हणून असेल तर ते अर्थातच सगळ्यात सुरक्षाशाली असं कवच असेल आणि आपण त्यात पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. अशी सर्वोत्तम सुरक्षा देणारं कवच रामकवच आहे, म्हणून त्याला वज्रपंजर अशी उपाधी किंवा हे नाव देण्यात आलेलं आहे. या स्तोत्राचं वज्रपंजर अशा या रामरक्षा स्तोत्राचं जो स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधितपणे सगळीकडे मानली जाते आणि त्याला सगळीकडे जय प्राप्त होतो, त्याचं सदैव कल्याण होतं. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरहा
तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आपण सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये बुधकौशिक ऋषी म्हणजे कोण आणि त्यांना भगवान शिवशंकरांनी कसा हा आदेश दिला आणि हे स्तोत्र सांगितलं हे पाहिलेलंच आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ काय झाला तर भगवान शिवशंकरांनी स्वप्नात येऊन रामरक्षा सांगितली आणि सकाळी उठल्यावरती किंवा जागृत झाल्यावरती श्री बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी लिहून काढली. यापुढे पुन्हा एकदा रामनामाचा महिमा आहे. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम स्त्रिलोकानां राम श्रीमान सनः प्रभू. म्हणजे प्रभू श्रीराम कसे आहेत तर ते कल्पवृक्षांचा बगीचा आहे. एक कल्पवृक्षसुद्धा माणसाच्या इच्छा सगळ्या पूर्ण करू शकतो. इथे तर प्रभू श्रीराम कल्पवृक्षांनी बहरलेला असा बगीचा किंवा उद्यान आहेत. सकल संकटांपासून मुक्ती देणारे असल्यामुळे ते संकटांचा विराम आहेत आणि तिन्ही लोकांमध्ये मनोहारी असल्यामुळे त्यांना अभिराम असं म्हटलेलं आहे. असे हे प्रभू श्रीराम निस्संदेह आपले प्रभू आहेत अशी ग्वाही या श्लोकामध्ये देण्यात आली आहे. राम या शब्दामध्ये मुळात रमणे हा धातू आहे. जिथे भक्तांचं मन रमतं असं विश्रामस्थान म्हणजे प्रभू श्रीराम. आणि हा आशय या श्लोकामध्ये किती काव्यमय शब्दात आला. आता पुढचे 4 श्लोक आपण एकत्र पाहूया कारण ते द्विवचनात आहेत. संस्कृत भाषेचं हे खास वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की जिथे मी आणि आम्ही यामध्ये आम्ही दोघं अशीही रचना करता येते आणि राम आणि लक्ष्मण या दोघांचं एकत्रित वर्णन या श्लोकांमधून करण्यात आलं आहे म्हणून ते द्विवचनामध्ये आहे. पाहूया. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीकविशालाक्षौ चिरकृष्णजनाम्बरौ फलमूलशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहंतारौ त्रायेतां नो रघुत्तमौ. म्हणजे राम लक्ष्मण कसे आहेत तर जे तरुण आहेत, देखणे आहेत, कोमल आहेत आणि कोमल असूनही महाबलशाली आहेत. पुंडरीक विशालाक्षौ म्हणजे कमळाप्रमाणे विशाल नयन असलेले आहेत. चिरकृष्ण जिनांबरौ म्हणजे वल्कल आणि कृष्ण मृगाजीनं परिधान केलेले आहेत. फलमूलशिनौ म्हणजे फळमुळं खाणारे आहेत. आता वनवासी रामलक्ष्मणांचं हे वर्णन आहे त्यामुळे त्यांचा जो आहार आहे त्यामध्ये प्रामुख्याने फळे आणि कंदमुळं आहेत. दांतव म्हणजे जितेंद्रिय असे हे दोघं आहेत आणि शिवाय ते तपस्वी आहेत, ब्रह्मचारी आहेत, सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे आहेत, सगळ्यांना अभय देणारे आहेत, सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि मुख्य म्हणजे राक्षस कुळाचा नाश करणारे असे हे दशरथाचे सुपुत्र रघुकुळातील उत्तम म्हणून ओळखले जातात. असे हे दोन्ही बंधू राम आणि लक्ष्मण आमचं सदैव रक्षण करोत. पुढच्या श्लोकात चाल थोडीशी बदलते. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणौ अग्रतः पथि सदैव गच्छता. आता बघा यामध्ये काय सांगितलंय तर एक दृश्यच आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय की ज्यांनी धनुष्य नीट सरसावून सज्ज केलेलं आहे, बाणांना स्पर्श केलेला आहे आणि अक्षय बाण असलेलं तुणीर म्हणजे भाता ज्यांनी आपल्या खांद्यावरती धारण केलेला आहे असे राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या पुढे सदैव माझ्या मार्गामध्ये चालत राहोत. म्हणजे मी ज्या रस्त्यावर चाललो आहे त्या रस्त्यात पुढे दोन्ही बाजूला माझं रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण असोत. सन्नद्ध कवची खडगी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं राम पातु स लक्ष्मणः. सदैव सज्ज असणारे, तत्पर असणारे, अंगात कवच घातलं आहे असे, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण केलेले तरुण असे आणि लक्ष्मण असणारे, लक्ष्मणासह पुढे कूच करणारे असे प्रभू श्रीराम माझ्या सर्व मनोरथांचं रक्षण करोत. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. प्रभू श्रीराम कसे आहेत तर दाशरथी आहेत, दशरथ पुत्र आहेत, शूर आहेत, लक्ष्मणानुचर आहेत, बलवान आहेत, काकुत्स्थ म्हणजे प्रभुवंशात जन्म घेतलेले असे आहेत, पूर्ण पुरुष आहेत किंवा पूर्ण परमात्म्याचं रूप आहेत, कौसल्यापुत्र आहेत, रघुत्तम आहेत, वेदांत वेद्य आहेत म्हणजे वेदांचा अभ्यास करून त्यांना जाणून घ्यावं असे आहेत, यज्ञेश आहेत, यज्ञाचा परम ईश्वर आहेत, पुराण पुरुषोत्तम आहेत, जानकी वल्लभ आहेत, श्रीमान आहेत, ज्यांचा पराक्रम अप्रमेय आहे म्हणजे मोजता येणार नाही असा आहे, अशा सर्व नावांचा जो श्रद्धावान भक्त नित्य जप करतो त्याला अश्वमेध यज्ञापेक्षाही अधिक पुण्य मिळतं यात संशय नाही. पुढचा श्लोक पाहू. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः. दुर्वांप्रमाणे श्यामवर्ण असणारे, कमलनयन कमळासारखी ज्यांचे डोळे आहेत, पितांबर धारण केलेले असे प्रभू श्रीराम त्यांच्या दिव्य नावांनी त्यांची जी स्तुती करतात ते भक्त संसार चक्रामध्ये कधीही अडकत नाहीत. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. लक्ष्मणाचे थोरले बंधू असणारे, रघुकुळातील सर्वश्रेष्ठ सीतेचे स्वामी, अतिशय सुंदर दिसणारे, काकुत्स्थ कुळातील करुणेचा सागर असणारे, गुणांचा खजिना असणारे, विद्वानांना प्रिय असणारे, धर्मनिष्ठ, राजांमध्ये श्रेष्ठ, सत्यवचनी, दशरथपुत्र, श्यामल आणि शांत मूर्ती असणारे, संपूर्ण लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये सुंदर दिसणारे, रघुकुलाचं भूषण असणारे असे जे प्रभू श्रीराम, जे रावणाचे शत्रू आहेत, अशा प्रभू श्रीरामांना मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. बघा, पुन्हा एकदा रामांची विविध नावं सांगितलेली आहेत. राम, रामभद्र, रामचंद्र, विधात्याचं प्रत्यक्ष स्वरूप असलेले वेधसे या नावातून ते सांगितले. रघुनाथ, सर्वांचे नाथ असणारे आणि सीतेचे पती असणारे, सीतानाथ सुद्धा असणारे, त्यांना माझा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीराम राम हा उच्चार पुन्हा पुन्हा करताना कानांना किती गोड वाटतो. यात म्हटलंय, हे रघुनंदन श्रीरामा, हे भरताचे थोरले बंधू असणाऱ्या रामा, रणांगणावरती शत्रूसाठी कर्कश रूप धारण करणाऱ्या, रौद्र रूप धारण करणाऱ्या अजेय श्रीरामा, तुम्ही माझे रक्षण करते व्हा. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. मी प्रभू श्रीरामांना वंदन करतो आहे. कसं? मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचं स्मरण करतो आहे, मी वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचं गुणगान करतो आहे, आणि मी मस्तकाने ते मस्तक लवून श्रीरामचंद्रांच्या चरणांना नमस्कार करतो आहे, त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. या श्लोकामध्ये माझं सर्वस्वच प्रभू श्रीराम आहेत असं म्हटलेलं आहे. रामच माझी माता आहेत, रामचंद्रच माझे पिता आहेत, रामच माझे स्वामी आहेत, माझे धनी आहेत, रामचंद्रच माझे मित्र आहेत, माझा सखा आहेत. दयाळू असे रामचंद्र हे माझं जीवन सर्वस्व आहे. त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कुणालाही ओळखत नाही, नाही म्हणजे खरंच कुणाला ओळखत नाही. अशा पद्धतीने अतिशय भक्तिभावाने रामांची आळवणी केलेली आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम.
ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहेत तर डाव्या बाजूला जानकी माता आहेत आणि समोर हनुमान आहेत, अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सर्व लोकांमध्ये शोभून दिसणारे, रणांगणावरती धैर्यवान असणारे, कमलनयन असणारे, रघुवंशाचे नाथ असणारे, ज्यांच्यामुळे रघुवंश सौभाग्यशाली झाला आहे असे करुणेचे मूर्तिमंत रूप असणारे आणि करुणेचे भांडार असणारे अशा प्रभू श्रीरामचंद्रांचा मी आश्रय घेतो. यानंतर सगळ्यात श्रेष्ठ असे जे रामदूत म्हणजे हनुमान, त्यांच्याविषयीचा हा श्लोक आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. किती सुंदर वर्णन आहे बघा. मारुतीरायांचा वेग कसा आहे तर मनाप्रमाणे ते वेगवान आहेत, वाऱ्यासारख्या गतीने जाणारे आहेत. अर्थात ते वायुपुत्रच आहेत, त्यामुळे आपल्या पित्यासमान हे गुण त्यांच्यामध्ये आहेतच. जितेंद्रिय आहेत, अतिशय बुद्धिमान आहेत, त्यामुळे बुद्धिमतांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहेत. म्हणजे केवळ बलवान नाही तर बलवान आणि बुद्धिमान आहेत. वायुपुत्र आहेत आणि वानर सेनेचे प्रमुख आहेत आणि श्रीरामांचे दूत आहेत. श्रीरामदूत बनून सीतेकडे प्रभू श्रीरामांचा निरोप घेऊन जाण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेले असे जे ज्यांनी रामायणासारख्या आदी काव्याची रचना केली ते आदिकवी वाल्मिकी यांच्याविषयीचा हा श्लोक आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलं. कवितारूपी वृक्षाच्या शाखेवर बसून मधुर अक्षरांनी राम राम असं गुणगान करणाऱ्या वाल्मिकी रूप कोकिळेला मी वंदन करतो. किती सुंदर कल्पना आहे बघा की हा वसंत प्रतिभेचा बहरलेला आहे आणि या प्रतिभेच्या बहरलेल्या वसंतामध्ये कोकिळेचा राम राम असा सुस्वर ऐकू येतो आहे. आणि ती कोकिळा कोण आहे तर साक्षात आदिकवी वाल्मिकी आहेत. रामरक्षा हे जितकं सुंदर स्तोत्र आहे तितकंच ते सुंदर काव्यसुद्धा आहे, याचा प्रत्यय या अशा श्लोकांमधून निश्चितपणे येतो. पुढचा श्लोक पाहूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. मी पुन्हा पुन्हा भूयो भूयो प्रभू श्रीरामांना वंदन करतो आहे, त्यांना नमस्कार करतो आहे. कसे प्रभू श्रीराम तर सगळ्या आपत्ती दूर करणारे, आपदांना अपहरता आपदांना दूर करणारे, दातारं सर्व संपदां सर्व संपत्तीचं दान देणारे आणि लोकाभिराम असणारे, लोकांमध्ये प्रत्येकाला आपल्या सौंदर्याने आपल्या गुणांनी भुरळ घालणारे असे लोकाभिराम श्रीराम, त्यांना मी वारंवार नमस्कार करतो. प्रभू श्रीरामांचं हे रूप किती मनोहर आहे किंवा रामनामाचा महिमा काय आहे हे सांगताना तुलसीदासांनी असं म्हटलंय. राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार तुलसी भीतर बाहिरऊ जो चाहसी उजियार. म्हणजे काय तर राम नावाचा जर दिवा आहे अशी कल्पना केली तर हा जो दीप आहे हा कुठे ठेवायचा आहे. सतत आपण प्रभू श्रीरामांना यामध्ये वंदन करतो आहोत, त्यांच्या नावाचं स्मरण करतो आहोत. ते कसं करायचं आहे तर हे रामनाम जेव्हा आपण आपल्या जिभेवरती ठेवतो तेव्हा ते कसं असतं तर तो एक दिवा आहे, उजळून टाकणारा, प्रकाश देणारा असा दिवा आहे. तो कुठला असं म्हणतो उजळून टाकतो तर बघा, ही जी जिव्हा आहे ती म्हणजे आपल्या शरीराचा जणू उंबरठा आहे. आपण संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावरती दिवा ठेवतो आणि हा दिवा ठेवला की काय होतं, त्याचा प्रकाश जो आहे तो उंबरठ्याबाहेर अंगणात सुद्धा असतो आणि आत घरामध्ये सुद्धा उंबरठ्यावर असणाऱ्या त्या दिव्याचा प्रकाश पडत असतो. रामनाम हे सुद्धा आपल्या जिव्हारूपी उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्यासारखं आहे. त्याने बाहेरचा परिसर उजळून निघतो, बाहेरच्या परिसराला प्रकाश मिळतो. जेव्हा आपण रामनाम घेतो तेव्हा आपण समाजामध्ये आनंद आणि कल्याण निर्माण करतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या दिव्याचा प्रकाश हा आपल्या मनात सुद्धा पडत असतो, अंतर्गत सुद्धा पडत असतो. अशा पद्धतीने अंतर्बाह्य आपल्याला उजळून टाकणारं असं हे रामनाम आहे. पुढचा श्लोक बघूया. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. राम राम असं मोठ्याने म्हणा, जणू काही त्याची गर्जना करा. कारण हे रामनाम कसं आहे तर संसाररूपी बीजांना भाजून टाकणारं आहे. ज्यांना मोक्ष हवा आहे, या संसार चक्रामधून सुटका हवी आहे, तर मुळात आपलं जे बीज आहे की नाही, कारण आपला जन्म का होतो तर आपल्याकडे जन्म आणि पुनर्जन्माची एक रचना सांगितलेली आहे की आपण जन्म मरण या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. आपण कर्म करत राहतो, त्याचं चांगलं किंवा वाईट फळ आपल्याला मिळत राहतं. पण मुळात या कर्मफळापासून जर आपल्याला मुक्ती मिळाली तर आपल्याला मोक्ष मिळेल, जे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर रामनाम घेतल्यामुळे काय होतं तर या कर्मफळापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे आपलं हे कर्मरूपी जे बीज आहे ना, ते जणू काही भाजलं जातं. एकदा बीज भाजलं गेलं की त्यातून पुन्हा दुसऱ्या बीजाची किंवा वृक्षाची रोपाची उत्पत्ती शक्य नाही. अशा पद्धतीने रामनाम हे मोक्षदायी आहे, हा त्याचा आशय आहे. आणि पुन्हा ते कसं आहे, या भौतिक जगामध्ये सुखसंपत्ती मिळवून देणारं सुद्धा आहे. आणि ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते त्या मृत्यूला, यमदूतांना सुद्धा दरडावून जाब विचारणारं आहे. म्हणजे अकाल मृत्यूपासून सुद्धा आपलं रक्षण करणारं असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. आणि म्हणून राम राम अशी गर्जना रामभक्तांनी करत राहावी असं सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक हा व्याकरणदृष्ट्या सुद्धा खास आहे, कारण यामध्ये 7ही विभक्तींचा, संस्कृतमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्या 7ही विभक्तींचा वापर करण्यात आलाय. कसा ते पाहूया. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. रामनामाचा महिमा सांगणारं हे सुंदर रामरक्षा स्तोत्र आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. पण त्याचा अर्थही समजून घेण्याचा हा आपण 3 भागांमध्ये केलेला प्रयत्न आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. आणि या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर तेही पहा, किंवा अनुक्रमे 1, 2, 3 असे जर भाग पाहिले तर संपूर्ण रामरक्षेचा अर्थ तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. हा प्रयत्न आहे की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा रामरक्षेचा हा संस्कार पोहोचवावा. कारण रामरक्षेच्या पठणाने आपली जिव्हा जी आहे, आपली जीभ, तिला चांगलं वळण लागतं, आपले उच्चार शुद्ध होतात, त्याचबरोबर आपल्या विचारांची सुद्धा शुद्धी होते. रामनामाचा महिमा आपोआपच आपल्या मनावर बिंबवला जातो. आणि म्हणून केलेला हा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. असेच उत्तमोत्तम उपक्रम तुमच्यासाठी सादर करायला आम्ही उत्सुक आहोत. पण त्यासाठी तुमचाही पाठिंबा अपेक्षित आहे. आणि म्हणून हा आजचा उपक्रम आणि ही वाहिनी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर या भागाला पसंती द्या. या भागाचा आणि आमच्या इतरही भागांचा प्रसार करा. आणि अजून जर आपल्या या वाहिनीचे सभासद झाला नसाल तर ताबडतोब सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सभासद व्हा. जशी जशी सभासद संख्या वाढते तसा आमचा उत्साहही वाढत असतो. आणि तुम्हाला सुद्धा सबस्क्राईबचं बटन दाबल्यामुळे पुढच्या भागांची माहिती लगेचच मिळते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्रीरामचंद्रांना नमस्कार.